मागच्या वेळेस आपण इथपर्यंत म्हणजे डेझी फुलाची वरची थराची रचना आपण क्यूब सोडवला होता. आता आपण पुढे सरकणार आहोत. ज्या दोन पायऱ्या आपण एकत्र करणार आहोत त्या अशा की हे जे दुहेरी रंग आहेत, सफेद आणि नारिंगी आणि इतर आपले 3 रंग आहेत, ते आपल्याला 180 अंशाने फिरून खाली आणायचे. पण खाली आणताना हा जो रंग आहे, बाजूचा रंग, तो मधल्या रंगाशी जुळवायचा आणि मग तो खाली आणायचा. तो अशा तऱ्हेने. आता हा नारिंगी रंग आहे, तो फिरून नारिंगी रंगाच्या वरती आणायचा. तो वरचा थर फिरवा किंवा खालचे 2 थर फिरून तिकडे आणा. आणि असं आल्यानंतर हा समोर आलेला थर पूर्ण 180 अंशांनी फिरून उलटा करायचा आणि खाली आणायचा. त्याच्यानंतर इतर पण बाजूला असंच करायचं. आता हा हिरवा रंगाच्या वरती आपोआप आलेला आहे, तर आपण तो फिरून 180 अंशांनी खाली आणूया. हे सगळे रंग योगायोगाने जुळलेले आहेत, पण साधारण असे वगैरे असले ते फिरून त्यावरती आणायचे. लाल रंगाच्या वरती लाल रंग आणि पूर्ण 180 अंशांनी फिरून खाली आणायचं. तर हा निळा रंग, हा पण निळा रंग इथे आता योगायोगाने आलेला आहे. नेहमी येईलच असं नाही, तो इतर कुठेही असेल, तो आपल्याला फक्त इथं आणायचा आणि त्याला 180 अंशांनी फिरून खाली आणायचं. तर इथे काय झालं की मधल्या थरातील मधला रंग आणि खालच्या थरातील मधला रंग हे दोन्ही जुळलेत चारी बाजूला. आणि हे जुळताना खाली एक सफेद फुल्ली तयार झाली. बाजूचे रंग सफेद असो नसो त्याच्याशी आपल्याला काही सध्या घेणं देणं नाही आहे, पण मधली फुल्ली तयार झाली हे महत्त्वाचं. त्याबरोबर हे बाजूचे मधल्या थरातील आणि खालच्या थरातील रंग सगळीकडचे जुळलेत. ही साधारण झाली ही पायरी. तर याच्यानंतर आपल्याला यातले कोपऱ्यातले ठोकळे असे फिरवायचे की जेणेकरून मधल्या रंगाच्या बाजूचा रंग बाजूच्या दोन्ही बाजूला येईल सगळीकडे. जसं आता इथे योगायोगाने हिरवा आलेला आहे, पण तो त्याच वेळेला त्याचा सफेद रंग खाली पाहिजे. तर इथे नाही आहे, तर हे चुकीचं आहे. तर आता आपण उदाहरणार्थ हेच घेऊया की हिरवा, नारिंगी आणि सफेद कुठे, हा इथे आहे, तो इथेच असायला पाहिजे. तो आपल्याला फिरून या जागेवर आणायचं. त्यासाठी हे सूत्र आता वापरायचं. आपण सूत्र वापरताना हा ठोकळा, तिरंगी ठोकळा जो 3 बाजूंचा मधला आहे, जो सफेद, हिरवा आणि नारिंगी, तो इथे त्याच कोपऱ्यावरती आणायचा आणि मग ते सूत्र वापरायचं. तर आता इथे आलेलं आहे, तर याचं सूत्र मी वापरतो. सूत्रात उजवी बाजू प्रथम घड्याळाच्या दिशेने फिरवायची, नंतर वरची बाजू घड्याळाच्या दिशेने फिरवायची आणि पुन्हा उजवी बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवायची आणि वरची बाजू पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवायची. आणि हे झाल्यानंतर बघायचं आपलं कुठपर्यंत आलं. हा योगायोगाने आता पहिल्याच प्रयत्नात जागेवर बसलेला आहे. उदाहरणार्थ सफेदच्या बाजूला सफेद, नारिंगीच्या बाजूला नारिंगी आणि हिरव्याच्या बाजूला हिरवा. तसेच बाकीच्या 3 कोपऱ्यात आपण करूया. उदाहरणार्थ आता हा ठोकळा काय आहे, लाल, निळा आणि सफेद. लाल, निळा आणि सफेद आपण तो त्याच्यावरती आणूया. आता इथे आणूया. इथे काय आहे, इथे आला हा बघा, लाल, निळा आणि सफेद वरच्या बाजूला. तर ते सूत्र वापरून पुन्हा आपण तो असं इथे आणून इथे बसवायचं. इथे एक सूचना द्यावीशी वाटते की मी सोडवताना संपूर्ण उजव्या बाजूचा खालचा कोपरा गृहीत धरून हे सगळं सूत्र वापरलेलं आहे. तर केव्हाही सोडवताना हे उजव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्याला केंद्रित करून त्याला लक्ष ठेवून सोडवायचं. तर सूत्र पुन्हा एकदा वापरतो. हे सूत्र काय खूप उपयोगी आहे, सतत लक्षात ठेवा. उजवी बाजू आपल्याला घड्याळाच्या दिशेने, वरची बाजू
घड्याळाच्या दिशेने, उजवी बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, वरची बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. हे तोपर्यंत करायचं जोपर्यंत आपलं हे ठोकळा इथे बरोबर बसत नाही. पुन्हा एकदा उजवी बाजू घड्याळाच्या दिशेने, वरची बाजू घड्याळाच्या दिशेने, उजवी बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, वरची बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. पुन्हा एकदा उजवी बाजू घड्याळाच्या दिशेने, वरील बाजू घड्याळाच्या दिशेने, उजवी बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, वरची बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. हे बघा, हा आता येऊन आपल्याला होता. इथे आलं की हा टप्पा संपला. त्याच्यानंतर आपण पुढच्या कोपऱ्यावर जाऊया. तर इथे आपल्याला वरचा हवा आहे हिरवा, लाल आणि सफेद. तो इथे आणायचा आणि मग ते सूत्र फिरवायचं. तर तो हिरवा असलेला आपल्याला लाल, हिरवा आणि सफेद तो त्या कोपऱ्यावर आणून ठेवायचा. अशा तऱ्हेने हिरवा, लाल, सफेद, हिरवा, लाल, सफेद तो आपला कोपरा इथे आणायचा. हा ठोकळा इथला आहे, फक्त त्याला असा फिरवायचा की तो व्यवस्थित लालच्या बाजूला लाल, हिरव्याच्या बाजूला हिरवा आणि सफेदच्या बाजूला सफेद असेल. त्यासाठीच आता हे सूत्र जे आपण वापरतो ते. आता पुन्हा एकदा उजवी बाजू घड्याळाच्या दिशेने, वरची बाजू घड्याळाच्या दिशेने, उजवी बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, वरची बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. हा बघा इथे येऊन हा ठोकळा व्यवस्थित बसला. आता आपल्याला राहिला आहे एक ठोकळा. तो या इथे बसवायचा आहे. सफेदवाला कुठला नारिंगी, निळा आणि सफेद पाहिजे. तर हा आहे नारिंगी, निळा आणि सफेद त्या कोपऱ्यावर आणायचा. हा कोपरा त्याचा आहे, इथे बसायला पाहिजे. फक्त तो अशा तऱ्हेने पुन्हा फिरवायचा की नारंगीच्या बाजूला नारंगी, निळ्याच्या बाजूला निळा आणि सफेद. ते सूत्र पुन्हा एकदा तसंच वापरायचं. उजवी बाजू घड्याळाच्या दिशेने, वरची बाजू घड्याळाच्या दिशेने, उजवी बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, वरची बाजू घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. हे जोपर्यंत इथे येऊन बसला पहिल्याच प्रयत्नात, पण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण करत राहायचं की जेणेकरून ते असे येऊन बसतात. आता बघा या सूत्रानुसार आपला खालचा लेअर व्यवस्थित सुटलेला आहे. यात खालचे चारही बाजू मधल्या बाजू रंगाशी पूर्ण जुळता झाल्यात आणि खाली सफेद रंग पूर्ण भरला गेला आहे. ठीक आहे, थोडक्यात खालचा थर सुटला आहे. आता आपण पुढची पायरी पुढच्या प्रयत्नात बघू कसं.